श्री स्वामी समर्थ. कसे आहात मित्रांनो? मध्येच मी आपली एक रील व्हायरल झाली किंवा आपल्या हस्ताक्षरांवरती म्हणजे आपण नोट्स लिहितानाच, तर त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असायचा की सर एवढं हस्ताक्षर छान किंवा चांगलं कसं. तर त्यासाठी आम्ही मुलांना सुद्धा काही एक्सरसाइज सांगतो जो आपल्याला खरं तर खूप लहानपणी घेतला जातो, पण आपण त्याच्यानंतर मध्ये गॅप पडतो आणि आपण ते विसरून जातो. मला वाटतं ते नियमित झालं पाहिजे. असंच एक हस्ताक्षराचा एक एक्सरसाइज आहे सर्वच माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जे मराठी लिहित आहेत. तर दुरेगी वही आहे, त्या दुरेगी वहीमध्ये आपल्याला ते करायचंय. तर कुठलंही अक्षर हे उभ्या सरळ रेषेत असतं, उभं असतं. म्हणून तुम्हाला पहिली जी लाईन आहे त्याच्यामध्ये उभ्या सरळ रेषा करायच्या, पट्टीचा वापर करून नाही. आपल्या हातानेच ती प्रॅक्टिस करायची. लास्ट स्टार्ट टू एंड पूर्ण सरळ रेषा. सेकंड लाईन त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी अक्षर जे सी आहे त्या सी ला आपल्याला काढायचंय पूर्ण लाईन बघून. तर ते सी म्हणजे काय, तर बरीच अक्षर मराठीची जी आहेत तर या कर्व म्हणजे हा जो अर्धगोल आहे त्याच्याने बनलेली असतात. जर ते तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं, उदाहरणार्थ ट त्याच्यामध्ये येलेला द नंतर ड, याच्यामध्ये तुम्हाला सगळे ते असे अर्धगोल नक्कीच दिसतील. तिसऱ्या लाईन मध्ये जर तुम्ही आलात तर तिथे तुम्हाला दिसेल की उलटा सी आहे, परत तोच अर्धगोल झिरो टेस्ट मधला आपण म्हणूया दुसऱ्या बाजूचा सी आहे हा. तर तो सुद्धा बरीच अक्षर करताना, उदाहरणार्थ अ काढताना तुम्ही असे दोन अर्धगोल एकमेकांवर ठेवले की अ झालं, तेच दोन अर्धगोल एकमेकांवर ठेवले की उ पण होतो. म्हणजे अशा पद्धतीने ते उपयोगी पडतं. त्यानंतर काही उकार आहेत आपले, पहिला उकार विशेषतः त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. त्यानंतर वेलांटी म्हणजे यू जो आहे तो उलटा काढला तर त्याची एक हाईट, त्याची रुंदी एक सेम असावी, सारखी असावी. म्हणून ही चौथी लाईन जी आपण वापरतोय ती वेलांटीची आहे. ती स्टार्ट टू एंड ती एकच वेलांटी असली पाहिजे. तुम्हाला खूप सावकाश करायचं आहे म्हणजे हाताला तुमच्या सवय. आणि सगळ्यात शेवटचं सगळ्यात महत्वाची मात्रा, जी मात्रा असते तीही आपण विचार करा एकाच अशा पॅरलल समांतर रेषेमध्ये आली तर किती मजा येईल. सगळीकडे आपल्या मात्रा सारख्याच दिसतील. अशा पद्धतीने जर तुम्ही मात्रांचा विचार केला तर. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, दुसरा उकार जो असतो तिथेही मात्राच उपयोगी पडू शकते. म्हणजे सगळं काही तुमचं एकदम सेम.